सुदामजी कोण आहे? बालपणीचा मित्र आहे, भगवान परमात्म्याचा मित्र आहे. आणि मित्रामध्ये सगळे माप असतं, मैत्रीमध्ये सर्व गोष्टी माप असतात. मग ते किती मोठा जरी राजा असो, किती मोठा पंतप्रधान असो, नाही तर अजून कोणी असो, सत्ताधीश भगवान परमात्मा आहे. पण त्याला सुद्धा भगवान परमात्म्याला कृष्ण म्हणणारा भक्त आहे, तो आहे सुदाम. राजा आहे, द्वारकाधीश, द्वारकेचा राजा आहे, पण त्याला कृष्ण म्हणायचं धाडच नाही कोणाचं. आणि हा सुदामजी त्याच्या दारात जाऊन म्हणतो, कृष्णाला सांगा मी आलोय. कधी सांगता येतं महाराज? त्याचं नाव मैत्री आहे, त्याचं नाव सख्यत्व आहे. आणि त्या सख्यत्वामध्ये, मैत्रीमध्ये सगळ्या गोष्टी माप असतात, सगळ्या. अगदी पार कोणती गोष्ट असली तरी मैत्रीमध्ये सर्व गोष्टी माप असतात. असा भगवान परमात्म्याचा भक्त आहे. पण दरिद्रीने पिडला होता. का दरिद्र आले त्याचं कारण सांगतो महाराज. काळे महाराज आणि येवले महाराज आमच्या दिंडी, कार्तिकीला दिंडी असताना आळंदी ते सुपाती आळंदी, त्या दिंडीचे आमचे गायक म्हणून कार्य करतात महाराज. त्यांच्याकरता एकदा फक्त सगळ्यांनी टाळ्या वाजवा महाराज. माझ्या म्हणजे त्यांनी मला ह्या वेशात पहिल्यांदाच बघितलं असेल. ते आपलं तुमच्यावर वारकरी म्हणून राहत आहे की नाही, साधं सिंपल, आपलं येतच नाही काही असं. असं द्या, तुमच्या समोर माझ्याबरोबर कार्तिक वारीला असतात ते. असं द्या, यावर्षी यायचं बरं का, इथंच बुकिंग केली तुमची, त्याला पण बुकिंग करून ठेवलेली. असं द्या, मला सांगायचं काय, शक्यतो सांगायचं. आणि भगवान सुदामाला दारिद्र्य का आलं त्याचं कारण सांगतो. एक मुख्य कारण सांगतो, समाज समाप्त करतोय मला. तू पण तुळशी वाटून द्यावा, आपण तुळशी अर्चना करून घेऊ. बर, दरिद्र का आलं? एका राजाच्या इथं चोरांनी एका शेतकऱ्याचे हरभरे चोरले. काय चोरले? शेतकऱ्याने त्याचे हरभरे चोरले. आणि ते चोर मात्र चोरलेले जे हरभरे आहेत ते मात्र राजाच्या शिपाईच्या ताब्यात आले. आणि शिपाईच्या ताब्यात आलेले जे हरभरे ते राजाच्या कोठडीत जमा झाले. आणि राजाच्या कोठडीत जमा झाल्यानंतर तेच हरभरे तेच संदीपनी ऋषीला दान करण्यात आले. कोणते हरभरे? जे चोरलेले हरभरे होते ते शिपायाने जप्त केले. शिपायाने राजाच्या कोठऱ्यात गेले आणि राजाच्या कोठऱ्यातून त्या संदीपनी ऋषीला तेच हरभरे पुन्हा संदीपनी ऋषीपर्यंत आले आणि दान दिले. आता त्या हरभरे म्हणजे ते हरभरे कशाचे होते? चोरीचे होते. आणि ज्याच्याकडे जे जातील तो जो खाईल तो दरिद्री होईल. काय होईल? दरिद्री होईल. आणि मग हे दरिद्र होईल हे सुदामजीला माहित आहे. आणि काय झालं, सांदीपनीच्या ऋषीच्या दरबारामध्ये गुरुकुलामध्ये राहण्याकरता दोघे शक्यतो आहे. आणि एक दिवस त्यांना गुरु आईने सांगितलं की जा आणि थोडं सरपण आणा रानातून वनातून जंगलातून. दोघ जण गेले. दोघांनी ते हरभरे घेऊन गेले. त्यांना पोरचंडी बांधून दिली. लहान मुलाला काय लागतं खायला, कुरकुऱ्याची पोरचंडी बांधून दिली. दोघ जण गेले वनामध्ये गेले, सरपण तोडायला गेले. तेवढ्या काळामध्ये पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर काय झालं, मला दोघं एका वृक्षाखाली बसले सावलीला, म्हणजे आडोशाला बसले. आडोशाला बसल्यानंतर काय झालं, बघा मित्र कसा असतो हे सांगायचं मला. ते जे हसणारे जे हरभरे आहेत ना, ते सुदामजीला माहित होत. हे जर भगवान परमात्म्याने खाल्ले तर भगवान परमात्म्याला सुद्धा दारिद्र्य येण्याची शक्यता आहे. आणि माझा भगवान परमात्मा दारिद्र्य होणं हे मला पाहण्यासारखं नाही. मला दारिद्र्य आले तरी चालेल म्हणून ते फुटाने स्वतः खाल्ले. एवढा सुदामजीने ते फुटाने स्वतः खाल्ले, स्वतःकडे दारिद्र्य घेतलं. पण भगवान परमात्म्याला दारिद्र्य येऊ दिलं नाही. कसा भक्त असेल महाराज, फार भक्त गोड आहे. आणि फुटाने झाले बा, फुटाने ते पावसाच्या वाट्यात. आणि भगवान परमात्मा सुद्धा खूप खेळी महाराज. आता तो काय करायचं, भगवान परमात्मा पावसाने थरथर उडल्यासारखे नाही का. अरे सुद्धा मग तुझे कसं काय जातात आवाज अरे म्हणला पावसाने भिजलो, थंडी वाटी कुडकुड वाजते माझे. भगवान परमात्मा 5-10 मिनिटं जाऊन द्यायचं तर त्यांनी ते फुटाने खाऊन घेतले. पण चावताना फडवून लागतात, कडकड वाजत. अरे काय सुद्धा मग काय खातो, फुटाने खातो का? नाही रे, ते थंडीने खुडकुड काम करतात. म्हणजे खोटा बोलला. पहिला गुन्हा आहे, सुदामजी खोटं बोलले. कशा करता बोलले याची जर पूर्वपीठिका पाहिली, सुदामजी खोटे बोलले. हे मला दारिद्र्य आले तरी चालेल, पण माझ्या भगवंताला दारिद्र्य यायला नको, कारण हे फुटाने चोरीचे आहेत. म्हणून सुदामजींना ते दारिद्र्य आलं. पण त्या दरिद्र्यातून निवडण्याचं भगवान परमात्मा सुद्धा असं, भगवान परमात्म्याकडे गेले महाराज. त्याच्या विशीवरती गेले. त्याच्या विशीवरती गेल्यानंतर भगवान परमात्म्याला या सुदामजीने सांगितलं, जा तुमच्या राजा असेल त्या कृष्णाला सांगा सुदामा आलाय म्हणून.
अहो पळतच सुटला देव. देव काय साधा नाही महाराज, देव पळतच आला. सुदामाच्या नाव ऐकल्याबरोबर देव पळत आला. अखेरचे गुणी गाता प्रपंचाला सुद्धा पळत आला महाराज. देखो 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 ये गरीबी का हाल है। कृष्ण के दर पे विश्वास लेके आया है। मेरा बचपन का यार है मेरा। शाम यही सोच कर मैं आस करके आया हूँ। अरे द्वारपालो कन्हैया से कहलो। अरे द्वारपालो कन्हैया से कहलो। दर पे सुदामा गरीब आ गया है। दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कहलो। अरे द्वारपालो कन्हैया से कहलो। एक बार मोहन से जाकर कह दो। एक बार मोहन से जाकर कह दो। नसीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो। दर पे सुदामा गरीब आ गया है। दर पे सुदामा गरीब आ गया है। भगवान परमात्म्याला सांगितलं तुमचा मित्र आलेला आहे. भगवान परमात्मा पळत सुटतो महाराज, पळत जातो घेऊन. भगवान परमात्मा वसुदेवाला सिंहासनावरती बसवतोय आणि सिंहासनावरती त्याच्या पायाचा अभिषेक करण्याकरता परत आणायला लावली. पण परत येण्याच्या अगोदरच काय झालं, पाणी आणायच्या अगोदरच भगवान परमात्म्याचे नैनो के नीर से भगवान परमात्मा सुद्धा माझे पाय धुतोय. एवढा भक्त आहे महाराज, एवढ्या भक्तावरती प्रेम करणारा आहे भगवान परमात्मा. पाण्याच्या डोळ्यातल्या पाण्यानं तर सुदामजीचे चरण धुतले महाराज. एवढा भगवान भक्तावरती प्रेम करतो, एवढा प्रेम करतो. त्याच्या हाताला धुत असताना एक काटा तोडला महाराज आणि काटा तोडण्याकरता सुईची अपेक्षा लागते महाराज. कशा लागते? सुई शोधावं लागते बरं का. आणि जी सुई आहे ना महाराज, तुम्ही जुन्या काळातले जे टेलर आहे ते टेलरांना ना सुई सुई कुठं ठेवत होते महाराज? अहो ते टोपीला खाऊन ठेवायची सुई. हा ती लगेच लगेच लक्ष द्यायची. टोपीच्या घडीमध्ये ते टोचून ठेवायची सुई. आता ज्यांनी टेलर काम केलं असेल त्याला माहित असेल, ज्यांनी नाही केलं त्याला सांगतो महाराज. सुई आहे ना सुई, ते इकडे तिकडे शोधण्यापेक्षा काय करायचं महाराज, ते टोपीच्या घडीत करून ठेवायची हे की नाही. कातर आहे ना कातर, ती अशी कातर काम झाली का अशी मांडी खाली लपून ठेवायची. काय करायचं, कातर पायाखाली दाबून धरावं लागते. सुई कातर आहे ना कातर, ती अशी मांडी खाली दाबून धरावं लागते. काय करते कातर, एकाच्या दोन करते आणि सुई दोघांची एक करते. म्हणून सुई डोक्यावर आहे. सुई कुठे आहे, कातर का ती एकाचे दोन करते आणि सुई दोघांची एक करते. म्हणून सुई गुणाची आहे. ती गुणी सापडली नाही भगवान परमात्म्याला. लवकर सापडत नाही, सुईचे माणसं सापडत नाही. कात्रेवाले पुढेच असतात महाराज. या कात्रेवाले लगेच असतात महाराज, सुईवाले सापडत नाही ना. ते ठेवावं लागते महाराज. भगवान परमात्म्याला सुई नाही सापडली काटा काढायला. काय केलं भगवान परमात्म्याने स्वतःच्या दातानं काटा काढला महाराज. संत चरणांना रच लागत वासनेचे पिठे जळून नाही. भगवान परमात्म्याने सुदामजीच्या जिभेला काट्याला जीभ
तोंडाने काढा. काय काढल्या विषयाचे महाराज? सजन बाईन करून काही वाईट कोणीला, सजन बाईन करून काही वाईट कोणीला, कृष्णान बाई हालूच काटा काढला, कानान बाई हालूच काटा काढला, कानान बाई हालूच काटा काढला, कानान बाई हालूच काटा काढला. सजन बाईन करून काही वाईट कोणीला, सजन बाईन करून काही वाईट कोणीला, कृष्णान बाई हालूच काटा काढला, कानान बाई हालूच काटा काढला, देवान बाई हालूच काटा काढला, कानान बाई हालूच काटा काढला, कानान बाई हालूच काटा काढला, कानान बाई हालूच काटा काढला. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे श्याम. भगवान परमात्म्याने सुदामजीचा काटा काढला, याच्यात काय विशेष मला? काहीच नाही, किरकोळ आहे एकदम. 350 वर्ष झाले माझ्या जिजाईचा सुद्धा भगवान परमात्म्याने दातानेच काटा काढला मला. 350 वर्ष झाले माझे, 375 वर्ष. किती वर्ष झाले? म्हातारे डोंगरावरती माझे तुकोबाने भजन करत होते, आणि भजन करत करत मला जिजाई बरं तिचा शोध कसा होता माहिती का? आता शोध फार, त्या शोधासारखं कोणी वागू शकत नाही मला. तुकोबाने या रस्त्याने गेले तर ती त्यातली माती उचलायची, कानाला लावायची, विठ्ठल विठ्ठल शब्द आले तर तरच त्या डोंगराकडे जायचे. ज्या डोंगराकडे जायचं म्हणजे 3 डोंगर होते, भामचंद्र, भुरड्या आणि भोरड्या डोंगर, भंडार डोंगर. या 3 डोंगर भगवान परमात्मा म्हणजे तुकोबा जायचे त्या रस्त्याने ना, त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपलं तोंड बनत नाही, याच्यापेक्षा दुर्दैव आपलं कोणतं मोठं आहे. ज्या रस्त्याने भगवान संत तुकोबराय पायी पायी गेले, मला त्याची खून माती सांगते, आणि आपले तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असतं मला. हा भगवान परमात्म्याचा कृपा करतो. सदामजीवरती कृपा केली महाराज. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला. परमात्मा भक्तावरती कृपा करतो, अशी कृपा सुदामावर केली महाराज. मुष्टीभर पोळ्यासाठी गाव सोन्याचा दिला. सोन्याचा दिलेला भगवान परमात्म्याने दिलेला सेवेचा सोन्याचा वाडा सुद्धा सुदामजीला मिळाला महाराज. पण सुदामजीने तो स्वीकारला नाही बरं. त्या सोन्याचा उपभोग घेतला नाही, मला उपभोग घेतला नाही महाराज. त्याने उपभोग घेतला नाही, ते मुलाबाळांना तसंच सोडून दिला, आणि ते मात्र भजन करण्याकरता पुन्हा वनामध्ये गेले. अरे काय करायचं सोन्याला? आपण सगळं वरच्या सोन्याला काय उललाशी वरली काय उललाशी वरली आपण वरच्या डोंगराला उलटोय, फक्त पिवळा दिसला म्हणून नाही तुम्ही त्याच्यावर हल्ला करायचा नाही महाराज. हे माझे टपून येत म्हणून सांगते मी तुम्हाला. बोलू नका, बोलू नका. कशाला? पिवळ्या रंगाला बोलू नका. म्हणून अशी झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या